यावर्षी म्हणजे 4ही गुरुवार चांगले झाले बरं का. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायला घेतलं आणि मस्त अशी दारात छोटीशी सुंदर अशी रांगोळी काढली होती, झटकेपट छान अशी साडीसुद्धा घातली होती आणि सगळं नेहमीप्रमाणे डेकोरेशन माझ्या लाडक्या लेकीने केलेलं होतं बरं का, मनस्वीने. आणि मी फक्त आपलं देवीचं पूजा केलेली होती. बाकी सगळं हे एक वाटी इथे ठेवायची, ती वाटी इथे ठेवायची, ह्या वाटीत प्रसाद हा ठेवायचा, सगळं ती मनस्वीने मला सांगितलं होतं. ह्या वाटीमध्ये तिने जे दिवे लावले ते सुद्धा तिनेच लावले बरं का. लहानशा हाताने निरागस मनाने केलेली तिने ही पूजा केवळ सजावट केलेली ही देखणी नव्हती, तर श्रद्धा आणि प्रेमाने भरलेली होती बरं का. तिच्या तो चेहऱ्यावरचा आनंद पाहून वाटलं संस्कार शब्दांनी नाही तर अशा छोट्या छोट्या कृतीतूनच घडत असतात. सुंदर असं मांडलेलं होतं बघा, तुम्ही बघू शकताय. खूप भारी वाटलं मला की बाबा चला आपल्याला सांगायला तर कोणीतरी आहे, आपली लाडकी लेक आहे. आणि आमच्या इथे गुरुवारच्या उद्यापनाला देवीची एक पोथी देतात, फळ देतात, फूल देतात आणि शिऱ्याचा प्रसाद देतात. आणि काय जण ह्या दिवशी ना गुरुवारच्या दिवशी हळदी कुंकू पण उरकतात, म्हणजे त्यांच्याकडे अशी पद्धत आहे. आमच्याकडे हळदी कुंकवाच्या दिवशीच हळदी कुंकू करतात. उद्यापनासोबत थोड्या मनमोकळ्या गप्पा पण झाल्या, चहा झाला, त्यामुळे खूप भारी वाटलं, मन हलकं होतं असं एकमेकांच्या घरी गेल्याने. कारण ह्याच दिवशी आपण प्रत्येकाच्या घरी जातो, त्यांची पूजा, त्यांची भक्तिमय वातावरण खूप भारी वाटलं मला. प्रत्येकाच्या घरात पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी होती, पण भाव मात्र एकच होता बरं का. स्त्रियांनी एकत्र येऊन ही केलेली पूजा, संगीत प्रसन्न वाटतं, यामुळे वातावरण मन खूप हलकं होतं. उद्यापन म्हणजे फक्त विधी नाही तर एकमेकांशी नातं जोडणारा हा सुंदर क्षण आहे. एकत्र बसून देवाचं स्मरण करणं, प्रसाद वाटणं आणि प्रेमानं बोलणं, यातच या परंपरेचं खरं सौंदर्य आहे. अशा क्षणामुळे घरात सकारात्मकता येते आणि मनाला नवीन ऊर्जा मिळते. तर तुम्ही सुद्धा केलं का गुरुवारचं उद्यापन? नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. भेटू पुन्हा अशाच नवीन ब्लॉगमध्ये.